Cancer Healer Center, a new beginning. खासदार सुप्रिया सुळेंकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन, अन्नत्याग करू नका, तुमच्यासाठी आम्ही ताकदीने लढू आणि न्याय मिळवून देऊ, सुळेंची देशमुख कुटुंबियांना विनंती. बीड प्रकरणावरून मी 8 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. प्रकरणात लक्ष घालणार असल्याचा शहांचा शब्द. सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. संतोष देशमुखांचे मारेकरी जामिनावर सुटल्यास मस्साजोगमधला एकही ग्रामस्थ दिसणार नाही. ग्रामस्थांकडून सुळेंसमोर भीती व्यक्त. प्रकरण फास्ट ट्रॅक अंतर्गत चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी. सरकार मुकबधीर झालंय. मस्साजोगकरांचा आवाज कुणीही ऐकणार नाही. मुख्यमंत्री जुन्या मित्र परिवाराला वाचवतायत. बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. खासदार सुप्रिया सुळे परळीत दाखल महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. सुळेंचा ताफा महादेव मुंडेंच्या निवासस्थानाकडे रवाना. रत्नागिरी आणि दापोली नगर पंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा राजीनाम्यानंतर ठाकरेंची शिवसेना दक्ष. जनावळेंची समजूत काढण्यासाठी मातोश्रीवरून बोलावणं. 20 तारखेला जनावळे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी. मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. 6वा वित्त आयोग स्थापनेवर चर्चा होणार. डान्स बारमधल्या अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा होईल. भाजपचे मंत्री गणेश नाईकांच्या आमदारकीला आव्हान. मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेतले विरोधी उमेदवार मनोहर मडवींची हायकोर्टात याचिका. नाईकांना हायकोर्टापासून आरोपांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी आक्रमक. कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. 2.5 वर्षापासून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप. उद्या शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काही वक्तव्य करणार का? सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादियाला झापलं. यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही. जीवाला धोका असल्यास सरकारकडे सुरक्षेची मागणी करण्याचे निर्देश. Cancer Healer Center, a new beginning.